नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी गावरानी पद्धतीची अगदी छान चविष्ट अशी शेवभाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे पॅन, कढई किंवा तवा गरम करून घ्या. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले मध्यम आकाराचे 3 कांदे. आता आपल्याला कितपत मसाला हवा आहे, किती जणांसाठी बनवायची भाजी, त्यानुसार आपण कांद्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. तर हलकंसं तेल घालून याला छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवरती आपण याला भाजून घेणार आहोत. जेवढा परफेक्ट आपला एकसारखा कांदा भाजला जाईल ना, तेवढा छान असा आपला मसाला हा तयार होतो. जर आपला कांदा हा थोडा तरी कच्चा राहिला तर आपली जी भाजी असते चवीला गोडसर लागते आणि वेगळे तिखट फ्लेवर देखील त्या भाजीमध्ये येतो. म्हणून एकसारखं चमच्याने हलवत व्यवस्थित आपण हा कांदा भाजून घ्या. कांदा आपला तो भाजून झाला आहे. त्यानंतर त्यामध्ये लगेच अर्धा वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं. खोबऱ्याचं प्रमाण देखील आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तर हे देखील आपल्याला हलकंसं लालसर कलर येईपर्यंत याला देखील आपल्याला ह्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने मसाला हा भाजल्यानंतर लगेच गॅस हा बंद करा. हलकंसं याला गार करून लगेचच आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर हलकंसं गार झालं आहे. त्यानंतर लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे. त्यामध्ये लगेचच आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार थोडीफार हिरवी मिरची आपण कमी जास्ती केली किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा. आपला मसाला छान मिक्सरला बारीक व्हावा म्हणून यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला छान याची आपण पेस्ट ही तयार करून घ्यायचं. अगदी परफेक्ट असा आपला मसाला हा तयार झाला आहे. जर जाडसर तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा त्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्या. मसाला तयार झाल्यानंतर लगेच भाजीला फोडणी देण्यासाठी साईडला लगेचच आपण कढई गरम करून घेतली. कढई गरम झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये 2 पळ्या आपण तेल हे गरम करून घेऊ. तेलाचं प्रमाण देखील आवडीनुसार. जर तुम्ही जास्ती तेलकट खात नसाल तर अगदी कमी तेलात देखील हा मसाला आपण भाजून घेतला तरी काही हरकत नाही. लगेच आपण तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया. या मसाल्यामध्ये आपण आता काही न घालता छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवरती आपल्याला याला देखील एकसारखा चमच्याने हलवत चाळत याला छान आता परतून घ्यायचा. हा मसाला आपल्याला जर कमी वाटत असेल किंवा आपल्याला याची क्वांटिटी अगदी कमी वाटत असेल आणि ग्रेव्ही आपल्याला जास्ती बनवायचं असेल तर यावेळेस काय करायचं, थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं. त्याला देखील आपण भाजून नंतरून वापरून घेऊ शकतो. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आपण छान तेल सुटेपर्यंत मसाला हा मंद आचेवरती भाजून घेतला. या पद्धतीचं तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा भाजल्यानंतर सर्वप्रथम भाजीला छान कलर येण्यासाठी यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरलं आहे, काश्मीरी मिरची पावडर. लगेच घरगुती जो आपला काळा मसाला असतो नेहमीचा तो आपण यामध्ये वापरला आहे. जर काळा मसाला आपल्याकडे नसेल तर पिवळा मसाल्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. हा मसाला देखील छान आपण 1 ते 1.5 मिनिटभर मंद आचेवरती परतून घेणार आहोत. मसाले जर अगदी परफेक्ट असे आपले परतले गेले तर आपल्या भाजीला अगदी छान अशी चवही होते. तर 1 ते 1.5 मिनिटभर मसाला परतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं आपण गरम पाणी घातलं आहे. जर आपण एकाच वेळेस जास्ती पाणी घातलं ना, आपली ग्रेव्ही जी असते थोडीशी आपल्याला अशी पाणीदार दिसते आणि कलर देखील आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित येत नाही. म्हणून मी 1 ते 1.5 मिनिटभर अगदी थोडंसं पाणी घालून हा मसाला पहिले शिजून घेतला आहे. या पद्धतीने आपला मसाला हा शिजून घ्यायचा. हा मसाला शिजल्यानंतरच आपण यामध्ये गरजेनुसार गरम पाणी हे घालणार आहोत. गार पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही, पण गरम पाण्यामुळे आपल्या ज्या ग्रेव्हीला तरी येते ती अप्रतिम अगदी छान असा कलर आपल्या ग्रेव्हीला हा येतो. म्हणून इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे. गरम पाणी हे घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मसाल्यामध्ये आपण आता हा पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटते म्हणून यामध्ये आपण नंतरून बाजरीचे पीठ हे घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ, कसुरी मेथी. जर आपल्याकडे मेथी नसेल तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरचा वापर केला तरी काय हरकत नाही, पण आवर्जून मेथीचा वापर करा. यामुळे जी आपली शेवभाजी असते अगदीच चविष्ट अशी ती तयार होते. त्यानंतर काय करायचं, पाण्याला उकळी येईपर्यंत म्हणजे भाजीला उकळी येईपर्यंत साईडला मी 1 ते 1.5 चमचेवर भाजून घेतलेलं बाजरीचं पीठ इथं वापरते. डाळीचं पीठ वापरत नाही आहे, बाजरीचंच पीठ वापरा. त्यामुळे खूप छान चव आणि अगदी परफेक्ट अशी आपली ग्रेव्ही ही तयार होते. यामध्ये अगदी थोडं थोडं आपलं नेहमीचं गार पाणी घालून ह्या पद्धतीची याची पेस्ट तयार करून घ्यायची. गरम पाणी वापरून घेऊ नका, त्यामुळे गाठी तयार होतात. आपलं नेहमीचं गार पाण्यामध्ये मी ती
बॅटर तयार करून घेतले. त्यानंतर लगेच आपल्या साईडला भाजीला उकळी आली असेल तरच आपण यामध्ये टाका. जर उकळी आली नसेल तर त्यानंतर उकळी आल्यानंतरच घाला. बिना उकळीचं घातलं तर त्याच्या गाठी तयार होण्याची शक्यता असते. म्हणून उकळी आल्यानंतरच यामध्ये हे बाजरीचं पेस्ट ही घालायची. बाजरीचं पेस्ट घातल्यानंतर लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मंद आचेवरती छान ग्रेव्ही मी 5 मिनिटभर उकळून घेतली. तुम्ही बघू शकाल भाजीला अगदी छान तरी पण आली आणि जिथे दिसायला देखील अप्रतिम अशी आपली तरी ही दिसते. त्यानंतर लगेच आपण काय करणार आहोत, गॅस बंद करण्याच्या मिनिटभर आधीच आपल्याला यामध्ये शेव ही घालायची. जास्ती वेळ आपल्याला शेव घातल्यानंतर ही भाजीला उकळून घ्यायची नाही. त्यामुळे काय होईल, आपली भाजीची तरी देखील चालली जाते आणि भाजी ही अगदी घट्टसर होते आणि पुन्हा देखील आणखी शेव देखील पुन्हा अगदी जास्तीची कुक होते आणि त्यामुळे आपली भाजीची चव देखील जाण्याची शक्यता असते. म्हणून शेव आपण घातल्यानंतर 1 मिनिटभर उकळून घेतले. त्यानंतर लगेचच आपण गॅस हा बंद केला आहे. तुम्ही बघू शकाल अप्रतिम अशी आपली शेव भाजी ही तयार झाली. शेवाचा प्रकार आपल्या आवडीनुसार जाड बारीक आपल्याला जसा हवा आहे तसा आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. अगदी परफेक्ट आपली भाजी गावरानी पद्धतीची तयार झाली. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. तर गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली शेवभाजी ही तयार झाली. नक्की तुम्ही या पद्धतीची शेवभाजी ही तयार करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढी चविष्ट अशी आपली ही गावरानी पद्धतीची शेवभाजी ही तयार होते. आपण हिला भातासोबत, चपातीसोबत, नानसोबत किंवा भाकरीसोबत खाऊन घेऊ शकतो. अगदी परफेक्ट अशी आपली गावरानी पद्धतीची अगदी छान झणझणीत अशी शेवभाजी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.